गोजिरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला छानपैकी असं पिठलं करायचं आहे आणि ते देखील शेवग्याची पानं टाकून बरं का एकदम झटपट आणि चटपटीत होतं. तर चला तयारी करूया. आणि आत्ताच पाऊस होऊन गेला. हे पहा छानपैकी असं ना मस्तपैकी पाऊस होऊन गेलं आहे बघा. आणि असं गरमागरम पिठलं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि मस्तपैकी बाजरीची भाकर खूप छान लागते. तर चला आपण पानं काढून घेऊया, कारण का आता शेवगा मी कट करून ठेवला होता आणि त्याला छानपैकी अशी पालवी फुटलेली आहे. तर हे पहा, तर आपल्याला फक्त शेंडे शेंडे असे खुडून घ्यायचे आहेत. हे पहा मस्तपैकी अशी पानं काढून घेतलेली आहेत आपण. आणि आता चला तयारी करूया आपण. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. शेवग्याची पानं आता आपण आणलेली आहे आणि आत्ताच पाऊस पडून गेलाय बघा. मस्तपैकी अशी हिरवीगार अशी ताजी ताजी पानं आहेत. आणि शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे आपण ना वेगवेगळ्या पद्धतीने शेवगा हा आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. तसं तर आपण शेवग्याची भाजी खातोच, परंतु या शेवग्याच्या पानांचे देखील भरपूर महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण शेवग्याची पावडर जरी 1 चमचा आपण दररोज खाल्ली ना तरी आपल्याला भरपूर असा फायदा होतो. तर आपण आता ना हे जी पानं आहेत ना ती फक्त पानं काढून घेऊया, देठं न घेता. शेवग्याची पानं आता अशी घेतलेली आहेत. थोडीशी ना असे कोवळीच आपण पानं घेतलेली आहेत, त्याच्यामुळे थोडीफार देठं आहेत परंतु ती चालतात. आणि येथे 1 वाटी आपण म्हणजे फुलपात्र बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. आता लसूण आपण थोडासा ठेचून घेऊया. गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया. तर मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत. आपण इथे 1 कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि लांबट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकूया आपण. कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. आता यामध्ये लसूण टाकूया ठेचलेला. आणि हे पिठलं खूप चवीला छान लागतं बरं का आणि झटपट होतं. भूक लागली आणि जर शेवग्याचं झाड दरवाजात असेल तर असं तुम्ही पटकन पिठलं करू शकता. आता थोडीशी आपण हळद टाकूया, लाल तिखट चवीनुसार. तर मी थोडंसं झणझणीत करणार आहे, थोडंसं परतून घेऊया. आता यामध्येच आपण जी शेवग्याची पानं घेतली होती ती थोडीशी हलकीशी परतून घेऊया. मस्तपैकी अशा 2 मिनटं आपण परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. तर पाण्याला आपल्याला चांगली थोडीशी अशी उकळी आणायची आहे. उकळी यायला लागलेली आहे, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण इथे फुलपत्रामध्ये बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. आता ते थोडं थोडं आपण असं टाकूया. आणि लगेचच्या लगेच असं थोडंसं हटून घ्यायचं, म्हणजे गुठळी होत नाही अजिबात. तर जसं लागेल तसं आपण बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे. आपण थोडंसं टाकूया अजून. आणि अगदी झटपट होतं बरं का. चटचट करायला झालं लगेच की लगेच पानामध्ये घ्यायचं. हे पहा. तर आता गॅस आपण बारीक करूया आणि आपण झाकण ठेवूया. आता 5 मिनटं मंद आचेवरती आपण वाफ काढूया. झाकण काढूया. 5 मिनटं झालेली आहेत. मस्तपैकी ना असा सुगंध येत आहे आणि असं झणझणीत आपलं पिठलं झाले ना. आणि जास्त वेळ पण लागत नाही बरं का. ते चटचट करायला लागलं की मग पिठलं झालं म्हणायचं. तर असं पिठलं कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडेल की नाही. इतकं भारी झालंय चवीला. तर 2 मिनटं ना आता आपण थोडंसं ढवळून घेऊया फक्त आणि लगेच पानामध्ये आपण जेवायला घेऊया. हे पहा. तर गॅस आपण बंद करून टाकूया. आता आपण ना भाकरी घेऊया खायला आणि मस्तपैकी ना आपलं पिठलं. हा काय भारी झालंय. एकच नंबर आपलं पिठलं इथे झालेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ना असं पिठलं करून पहा. आणि गरमागरम बाजरीची भाकर आणि मस्तपैकी असा ठेचा केलेला आहे.
तर आपण ठेचा घेऊया थोडासा. आणि पिठलं भाकरी म्हटलं तर कांदा हा पाहिजेच ना, तर कांदा असा नाही घ्यायचा बरं का, मस्तपैकी ना असा आपण थोडासा फोडून घेऊया. तर तुम्ही याआधी कधी पिठलं हे खाल्लंय का, तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर या तुम्ही पण पिठलं खायला. मस्तपैकी शेवग्याच्या पाल्याचं आपण पिठलं केलेलं आहे. खूप छान. तर तुम्ही देखील असं शेवग्याचं झाड जर असेल तुमच्या दरवाजामध्ये, तर असं शेवग्याचं पिठलं तुम्ही करून खाऊ शकता. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.